तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता, तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता। जुबान काट लो, लहजा बदल नहीं सकता। जुबान काट लो, लहजा बदल नहीं सकता। अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारी लो से ये लोहा पिघल नहीं सकता। बऱ्याच दिवसांनी बोलतोय, राजळ न बोलण्याची डबल सेंचुरी माझी झाली आहे। 200 दिवस न बोलता काढल्यात आणि या 200 दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक गोष्ट मला नक्कीच जिवाला लागली, जिवारी लागली, आणखी नाही आहे। ती आपल्या बीड जिल्ह्याची बदनामी। ज्यांनी कुणी केली, भलेही ते बीडच्या मातीतला असेल, बीडच्या मातीच्या बाहेरचा असेल, त्याला एवढंच सांगायचं, वैर माझ्याशी नव्हतं। वैर जर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? त्यांना एवढंच सांगणार, हे बरे झाले, दिला अंधार तू इतका मला। हे बरे झाले, दिला अंधार तू इतका मला, एक ठिणगी आग। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एक ठिणगी आग लागली उजळाया। आणि ज्यांनी ज्यांनी बाहेरून येऊन या जिल्ह्यात मधल्या काळात एक घटना, एक व्यक्ती, एक जिल्हा, एक माती, एक मतदारसंघ अशा पद्धतीने बदनामी केली, त्यांच्या प्रती 4 ओळी म्हणणार आहे आणि माझं भाषण मी संपवणार आहे। तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता, तुम्हारी सोच के साचे में ढल नहीं सकता। जुबान काट लो, लहजा बदल नहीं सकता। जुबान काट लो, लहजा बदल नहीं सकता। अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? अरे मुझे भी मोम का पुतला समझ रहे हो क्या? तुम्हारी लो से ये लोहा पिघल नहीं सकता। आज अनेक दिवसानंतर तटकरे साहेबांचं आगमन या जिल्ह्यात झालंय। मी आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं आदरणीय तटकरे साहेबांचं या बीड जिल्ह्याच्या पावन आणि पवित्र मातीत मनपूर्वक स्वागत करतो। आणि ज्या अपेक्षेने ते इथं आले त्या अपेक्षा आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया, हा विश्वास त्यांना देऊ। इथंच थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।